हिवाळ्यात तर हे गुलाबी थंडीसारखं गुलाबी ऊनही आहे। सगळ्यात आधी दुपारचं आवरून घेतलं तर घर नीट झालं की मनही शांत होतं। आज मस्त लोखंडी भांडी आली होती, खूप दिवसांची इच्छा होती घ्यायची, तर मला तर दिवाळीमध्येच घ्यायचं होतं, पण तेव्हा काय आले नाहीत, तर म्हटलं आज आले तर घेऊन टाका। तर अशी छान क्लीन करून घेतली आणि आता भांडी आली तर कशी आहेत ती पाहूयात, कारण मला हे दिवाळीमध्ये ह्याची खूप तळण्यासाठी गरज होती, पण तेव्हा आली नव्हती। तर आज आली आहे तर मी छान असं कढई आणि तवा घेतला आहे आणि खूप सुंदर आहेत आणि वजनदारही आहेत आणि दारावरच आले होते आणि ते आम्ही सगळ्यांनी घेतले आहेत आणि आधी सगळ्यात तर स्वच्छ धुवून घेतली। तर चला म्हटलं घेतली आहेत तर ह्याच्यात काहीतरी ट्राय करूया। तर मला करंज्या बनवायच्या होत्या, कारण मी दिवाळीनंतरही अजून एक फराळ आज डबल बनवत आहे। तर छान असा रवा भाजून घेतला, कारण मला करायचं आहे सारण। करंज्या तर लगेच बनवणार नाही, पण सारण बनवून ठेवणार आहे, कारण सारणसाठी खूप वेळ लागतो। तर सगळ्यात आधी तर रवा भाजून घेतला आणि खारीक ही मला मिक्सरमधून काढायच्या आहेत आणि खोबरंही खिसून घेतलं होतं। तर हे छान असं भाजून घेतलं आहे आणि खूप कढईची क्वालिटीही छान आहे। लोखंडी भांड्यामध्ये केलेलं चांगलंही असतं, तर म्हटलं आज भांडी खरेदी केल्या तर पहिले लगेच ट्राय करून घ्या। तर आता रवा भाजून झाला आणि त्यानंतर खोबरेही थोडंसं भाजून घेतलं। तर आता माझं भाजून झालं आहे, तर आता सारण बनवायचं आहे। तर त्यामध्ये खारीक, काही ड्रायफ्रूट्स आणि हे एकत्र करून मी छान असं पिठी साखर घालून सारण करंजीसाठी तयार केलं आहे। मी करंज्या कसा बनवायचा त्याचा व्हिडिओ तर आधीच टाकला आहे आपल्या चॅनलवरती आणि हे छान असं माझं सारण रेडी आहे। त्यानंतर दुपारची ही कामं, कारण कामं झाल्यावर दुपारी पण काहीतरी कामं नको का, त्यामुळं आता हा मसाला आहे तो मी एकदाच बनवून आणते 5-6 महिन्यासाठी आणि हा गावाकडून आणला आहे। त्यानंतर मी छान अशी माझ्यासाठी किचनमध्ये आली होती तर कॉफी बनवली आणि म्हटलं चला थोडा वेळ छान असा हातालाही वेळ देऊया आणि थोडं निवांत वाटण्यासाठी मस्त असं नीलपेंट हाताला खूप दिवसांनी लावून घेतलं। पहिलं तर मी रिमूव्ह करून घेतलं आणि त्याच्यानंतर छान असं नीलपेंट ही लावून घेतलं, कारण दुपारी आपल्याला वेळ असतो तर थोडा मी टाईम म्हणून स्वतःसाठी हे दिला पाहिजेत। आणि आता खूप छान असं नीलपेंट दिसत आहे। छोट्या छोट्या गोष्टीमध्येही खूप आनंद मिळतो। आणि त्यानंतर अशीच माझी सगळी कामं झाली होती दुपारी, तर मी निवांत थोडा वेळ बसले आणि आता आमच्याकडे दुपारी पाणी येतं, तर खाली जाऊन आधी सगळ्या झाडांना पाणी घालून घेतलं आणि आता आम्हाला इथून वरतीही पाणी घेऊन जायचं असतं। तर छोट्या छोट्या गोष्टीमध्ये किती आनंद मिळतो। आजचं दुपारचं काम आणि निवांत शेण